पाऊस चालू झालेला आहे मस्तपैकी. पाऊस 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 आणि आमच्या समोरचे रस्ते मस्त मस्त. गेले 4 महिने आम्ही असेच आहोत. नो प्रॉब्लेम मध्ये आहोत आम्ही. नो प्रॉब्लेम. असू दे, कधीतरी चिखल पण असावा दारात. चला, समोरच्या बहिणींचं भांडं द्यायचंय. काहीतरी भांड्यात द्यायला पाहिजे. काय करूया? सँडविच तयारी केलेली आहे. ब्रेड ताजा ताजा मऊ मऊ लागतो त्याला. चटणी ताजी. चला, तूप लोणी सगळं आहे. लोणी लावायचे, त्यानंतर त्यावरती मुबलक चटणी घालायची. म्हणजे ते मस्त लागतो. फुटाण्याच्या डाळीची चटणी मी नेहमी करते, माहीत आहे तुम्हाला. सँडविचवर जोर आहे आता अलीकडे. सँडविच 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 मस्त होतात. टेस्टी टेस्टी सँडविच. यावरती उकडे उकडे घालूया. मस्त असं आधी गरम करायला ठेवलेलं आहे. गरम केलेलं आहे आधीच. आता यावरती थोडे तूप घालायचे. आणि हे सँडविच व्यवस्थित उचलून असे यावरती ठेवायचे आणि मस्तपैकी वरून प्रेस करावं याचं. गॅस बारीक, म्हणजे ते छान शिजतं आतलं. आणि वरही थोडं तूप घालायचं. आता दुसऱ्याची तयारी करू. चला, मस्त उलटं केलेलं आहे आता. तर ह्याची तयारी करूया. मस्तपैकी सँडविच भरलेलं आहे. हे सुद्धा आता झालेलं आहे. गॅस बारीकच आहे. मस्तपैकी असं उचललं गेलं की झालं असं समजायचं. हे बघा, दाबायचं. यावरती आधी तूप घालायचं. पुन्हा एकदा आणि असं हे उचलून यावरती ठेवायचं. आणि पुन्हा एकदा असं यावरती प्रेस करायचं. मस्त. चला, समोरच्या वहिनींचं मस्तपैकी देऊन येऊया. हा कुंडा मला द्यायचा होता. कुंड्यात सँडविच कसं ठेवणार? मग असं हे सगळे असे डबे उपयोगी पडतात आपल्या बायकांना, होय की नाही? चला, देऊन येते. कढीपत्ता घेऊन आले. कढीपत्ता कशासाठी डाय केलाय तर कसं दिसते ना, छान छान. कढीपत्ता आणलेला आहे तर मी करणार आहे. मस्त ताक आहे. तयारी करून घेतली. आलं, मिरची, लसूण, कढीपत्ता, मेथ्या, जिरं आणि इथे डाळीचं पीठ. आधी मी डाळीचं पीठ असं घालून यामध्ये थोडंसं ताक घालून घेते. ताक घाला, पाणी घाला. आता याच्यात मीठ घालून घेऊ. आता मी या डाळीच्या पिठातच मीठ घालून टाकते, म्हणजे नंतर विसरायला नको ना. मग मीठ घालून घेतलं. आता हे जरासं मिरची, लसूण आणि आलं हे जरा ठेचून घेऊया. ठेचून. आता तुम्ही म्हणाल की रोज 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 तेच तेच करता आणि रोज रोज रोजच तेच तेच दाखवता, आहे की नाही? म्हणणार ना तुम्ही, मला म्हणणार तर. पण म्हटलं असू दे, आपल्याही घरात लक्षात येतं. आणि बघून बघून आपल्याला सुद्धा ना असं विरजण लावावं, ताक काढावं.
ताक करावं, लोणी काढावं असं वाटायला लागतं. आणि हे सगळं सोपं वाटायला लागतं बरं का. सेम गोष्ट सारखी सारखी बघितली ना की सगळं सोपं वाटायला लागतं. म्हणून हे सारखं सारखं बघायचं. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही सारखी 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 बघता तेव्हा असं वाटतं अरे किती सोपं आहे हे सगळं, मला पण येतंय की. आणि हे घरात ताक केलं की नाही की लोणी, तूप. मला कोणीतरी म्हणलं मी साईचं डायरेक्ट तूप करते. मला माहीत नाही हो, त्याला लोणकडी तूप म्हणत नाहीत, पण ते तूप कसं लागतं चवीला मी कधी खाल्लेलं नाही आहे. त्यामुळे मी तरी काय सांगू. हे आम्ही कसं हे लोणकडी तुपच खातो. तुम्ही म्हणणार काय हे किती खाता असलं सगळं फॅट असलेलं. होय, तुम्हाला एक सांगू का आता, थांबा जरा बोलते. फोडणी करत आहे. फोडणी आता या फोडणीमध्ये मेथ्या आणि जिरं टाकलं. त्याच्यात थोडीशी हळद टाकूया. हिंग संपलेलं आहे. त्याच्यात आता थोडंसं मिरच्या, लसूण हे सगळं ठेचून टाकलं. जे नको असलं तर आपण काढू शकतो, पण ते तसं शिजलेलं फार छान लागतं म्हणून मी ठेवलं. आणि कढी खमंग आणि सुंदर वास आलेला आहे. सुरेख. आता हे ताक आपण यात ओतून घेऊ. लोणी आहे त्यामुळे जरा बेतानी सुंदर वास आला. त्याच्यात आता हे डाळीच्या पिठाचं पाणी घालून घेऊ लगेचच, म्हणजे कढी फुटत नाही. सुंदर मीठ घातलेलं आहे. साखरही घालायचीच बरं का, असं तुम्हीच मला सांगितलंय म्हणून मी घालते, म्हणजे चव लागते. चवीसाठी थोडी थोडी साखर वापरायची. तुम्ही म्हणणार शुगर आहे शुगर आहे. होय 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 बरोबर आहे. त्याच्यात जरा पाणी घातलं, लोणी आहे ना, सगळा आंबटपणा काढून घेऊया. काय केलं मी तर हे सगळं पाणी काढून घेतलं. आता हे फक्त लोणी लोणी राहिलं. ठीक आहे, चला. किती सुंदर दिसतंय बघा हे सगळं मिश्रण. हा 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 हा. आता हे असं हलवायचं. खाऊन मरावे मरू, खा खा करावे आणि मरावे. खाऊन मरावे म्हणजे जीव तृप्त होतो. हुश. काय करणार, पूर्वीची लोक चवी चवीनी खात होती, त्यामुळं ती दीर्घायुषी होती. हल्लीची लोक डाएटिंग करून 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 आधी आपली भूक मारतात, नंतर आपली जीभ मारतात, चव मारतात, जगण्यातला आनंद मारतात. डाएटिंगवाली माणसं फक्त कुठंतरी प्रोटीन्सच खा, कुठं काय खा असं काहीतरी करतात. आणि काय सगळं जीवनातला आनंदच त्यांच्या निघून जातो. काय त्या जीवनात आनंद नाही, काय नाही, उत्साह नाही. कायम आपला कंटाळा कंटाळा कंटाळा. आपलं खाण्यापिण्यातला आनंद पाहिजे. आनंद हा खाण्यापिण्यातनंच मिळतो बरं का. तुम्ही कपड्या लत्त्यातनं हिंडून फिरून तुम्हाला मस्तच वाटतं, तो काय प्रश्न नाही. पण नुसतं कपडे लत्ते, दागिने, छान शोकी, तो जो आनंद आहे की नाही, त्या क्षणिक आनंदाने शरीरामध्ये तुमच्या सिरोटोनिन उत्पन्न होत नाही, डोपामाइन उत्पन्न होतं. आणि मग काय होतं, त्या डोपामाइनमुळं तात्पुरतं बरं वाटतं आणि पुढच्या वेळेला आणि जरा सारखं ते डोपामाइन सिक्रेट झालं, हॅपी हार्मोन आहे ना, तर मग आपल्याला बरं वाटतं. त्यामुळे सारखं डोपामाइनसाठी
आपण तेच तेच पुन्हा पुन्हा करावं असं वाटतं आणि जास्त मात्रेत करावं असं वाटतं. सिरोटोनिनचं तसं नाही. जे शांतता समाधान म्हणतात ना ते सिरोटोनिन. कढी देऊ गरम गरम. हा 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 आलं. असा छान फेस आला, वर यायला लागली की कढी झाली. बघा अजिबात आपली कढी फुटलेली नाही आहे. ही कढी झालेली आहे पिण्यासाठी तयार. कारण आता ही अशी वर यायला लागलेली आहे. हे बघा, हे आता चमचा जर मी बाजूला काढला तर वर यायला लागली. आता ही कढी बंद करायची. मस्त. चला, गरम 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 कढी. अशी कढी मस्त त्या वाटीत घालणार. थांबा, गडबड नको, अंगावर पडेल. हा 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 बघा, आंबट आहे काय, मीठ बीठ घालायला पाहिजे. हा 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 जरा 2 मिनिटांनी पिऊ. मी म्हटलं म्हणून लगेच देऊ नका, पिऊ नका, गरम आहे भयंकर. मस्त झाली आहे खरं. पावसाळ्यात गरम गरम कढी मस्त.